नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्यासमोर आलो आहे. आजचा दिनविशेष म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती दिवस. आज त्यांची 197वी जयंती आहे. आज आपण मोठ्या उत्साहानं तो साजरा करत आहे आणि ज्योतिबांना माझं त्रिवार अभिवादन आणि आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलचं पण लॉन्चिंग केलं आहे. त्याविषयीचा पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केला आहे. त्यामध्ये आपल्या चॅनलविषयीची तोंड ओळख आणि त्याविषयीची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. माझं आदर्श व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिराव फुले असल्याने मुद्दामून मी हा आज 11 एप्रिलला चॅनलचं लॉन्चिंग आणि पहिलाच आपल्या चॅनलचा विषय त्याला घेऊन मी व्हिडिओ अपलोड करतो आहे. त्यामुळे मला आशा आहे आपण सर्व तो व्हिडिओ पाहतील आणि त्याला चांगला प्रतिसाद देतील. त्यासाठीच मी हा शब्दप्रपंच निर्माण करतो आहे. मला आशा आहे आपण सर्व मला चांगला प्रतिसाद देतील. अर्थातच तो व्हिडिओ मी जोडतोय, तो व्हिडिओ पाहावा हीच सदिच्छा. नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ओपन माईक पंकज ऑन एअर. तर आजच्या ह्या व्हिडिओचा विषय म्हणजे भारतातील शिक्षण व्यवस्था. मी हा विषय का घेतला आणि माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात करतानाच शिक्षण व्यवस्थेवर मी का बोलतो आहे, कारण की हा विषय खूप महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीनं. आणि ज्या महाराष्ट्रातून शिक्षणाचं समाज सुधारण्यासाठी झालेली सुरुवात आपल्या महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी सुरुवात केली होती. पुणे येथून भिडेवाडा येथे मुलींसाठी सुरू केलेली ही शाळा तर ही खूप महत्त्वाची होती. भारतातील शिक्षण व्यवस्था इतकी दर्जा आणि महाग का होत चालली, दर्जाहीन होत चालली मी तर म्हणेल. इतकं दर्जेदार शिक्षण मिळतं आहे का? ज्या महाराष्ट्रानं ह्या देशाला दिशा आणि दशा दाखवली शिक्षणाची, तिथूनच ह्या शिक्षणाचं असलेलं भरमसाठ झालेली फी ह्यावर मी बोलणार आहे. तर त्या अगोदर आपल्याला महात्मा फुले यांनी त्यांचे काही विचार होते ते आज मला वाटतं ते प्रकर्षानं बोलावं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने गेले. म्हणून शिक्षण खूप महत्त्वाचं आहे हे महात्मा फुलेंनं यांच्या ह्या विचारांमधून आपल्याला मांडलं आहे. म्हणून मी शिक्षण हा विषय घेतला आहे, कारण की भारतातील शिक्षण व्यवस्था ही दिवसांदिवस खूप महाग होत चालली. पालकांसाठी कळीचा मुद्दा बनतो आहे हा. आता यावर किती पालक माझ्यासारखे सहमत आहे हे मला व्हिडिओच्या माध्यमातून पालक वर्ग मला सांगेलच कमेंटमधून, अशी मी आशा करतो. तर मी एक बातमी वाचली, लोकमतला आहे. आजच्याच दिवशी ही बातमी पब्लिश करण्यात आली ऑनलाईन पोर्टलला लोकमतच्या. तर मी ह्याविषयी सांगतो. प्राथमिक शिक्षणाला महागाईचा झळ. 50 ते 80% शिक्षणाचा जो शुल्क आकार आहे, जो खर्च आहे तो वाढला आहे. आणि सर्वे करण्यात आला होता. सर्वे 31,000 पालकांसोबत करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 93% पालकांनी सर्वेमध्ये सांगितले की त्यांचे सरकारचे शाळा शुल्कांच्या वाढीमध्ये प्रभावीपणे अंकुश लावत नाही. आणि 8% पालकांनी सांगितले की त्यांच्या मुलांच्या शाळेच्या शिक्षणाची शुल्कांमध्ये 80% फी वाढ झाली आहे. 36% पालकांनी सांगितले की शाळांनी 50 ते 80% शुल्क वाढ केली आहे. आणखीन 8% पालकांचं म्हणणं होतं की त्यांच्या भागातील शाळांमध्ये 30 ते 50% शुल्क वाढ झाली आहे. फक्त
60% लोकांनी सांगितलं की शाळांच्या भरमसाठ शुल्कवाढीवर सरकारकडून मर्यादा लावण्यात आल्या आहेत, असं पालकांचं ह्या सर्वेमधले एक ठळक मुद्दे होते. तर ह्या सर्व गोष्टीमधून मला एकच सांगायचं आहे, शिक्षणाचा दर्जा तितका आहे का भारतामध्ये? आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रामध्ये पण शिक्षणाचा तेवढा दर्जा राहिला आहे का? शिक्षणाचं जे बाजारीकरण सुरू झालं आहे त्यावर ते मी हा मुद्दा आणत आहे. कारण की साधं तुम्ही नर्सरीचं मुलाचं जर ॲडमिशन घ्याल तर ते अक्षरशः 50,000 रुपयापासून तर लाखांमध्ये त्याच्या फी ह्या शाळा आकारत आहे, खास करून या खाजगी शाळा. आणि आपल्याकडे असलेल्या सरकारी शाळा ह्या बंद केल्या जात आहेत किंवा त्यांना स्टेट बोर्ड काढून आता CBSE पॅटर्न आणण्याचा सरकारने घातलेला हा मार्ग आहे किंवा घात घातला आहे, मी असं म्हणेल. आता किती पद्धतीनं आता ह्या गोष्टी योग्य पद्धतीने लागू होतात आणि विद्यार्थ्यांचं शिक्षणाचा दर्जा सुधारेल. कारण की ह्या अगोदरचं आपण जर चित्र पाहिलं माझ्या पिढीच्या काळात, जिल्हा परिषदेच्या शाळा असोत किंवा महाराष्ट्रातील काही अपवाद ठरलेल्या खूप चांगल्या शिक्षण संस्था आहेत, त्यामध्ये मी आवर्जून नाव घेईल रयत शिक्षण संस्थेचं. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कमवा आणि शिकवा विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी ह्या माध्यमातून कर्मवीर भाऊसाहेब पाटील यांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचं खूप मोठं भरीव काम आहे शिक्षणासाठी मी म्हणेल. आणि शिक्षण महाराष्ट्रामध्ये अशा काही संस्था देणाऱ्या होत्या त्या आता बऱ्यापैकी आता कमी होत चालल्या आहेत, शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. आणि ह्या सर्व गोष्टीची बाब ह्या खाजगी संस्थांनी आणि खाजगी शाळांनी हेरली आहे मी म्हणेल. कारण की शिक्षण संस्थांनी आता काय केलं आहे, ह्या खाजगी संस्थांनी इंग्लिश मिडियमचं गेल्या काही 10-15 वर्षामध्ये आपण बघतो आहे, 20 वर्षामध्ये बघू की इंग्लिश मिडियमचं इतकं शिक्षणाविषयीचं लोकांमध्ये मानसिकता झाली, त्याचाच यांनी फायदा घेतला आहे मी म्हणेन. कारण की मराठी मीडियम हे आता तितकं दर्जेदार नाही आहे. झेडपीच्या शाळांचं आपल्याला सर्वांना माहीतच आहे कसं शिक्षण आहे. मी म्हणणार नाही सर्वच झेडपीच्या शाळा कुचकाम्या आहेत, दर्जाहीन शिक्षण देतात. काही शिक्षक अजूनही आहेत जे शिक्षण खूप त्यांनी इमानदारीनं आपल्या जो जॉब करत आहे शिक्षकाचा खूप चांगल्या पद्धतीनं करत आहेत. हातावर मोजणारेच आहेत मी म्हणेन. खूप कमी आता आपल्याला शिक्षक दिसत आहेत जे खूप चांगल्या पद्धतीनं शिकतात. कारण की प्रत्येकाला आता शिक्षणाचं बाजारीकरणाच्या याच्यामध्ये उडी मारून जितके जास्तीत जास्त पैसे आपल्याला कमवता येतील हेच आता या खाजगी शाळांनी आणि शिक्षकांनी ठरवलं आहे. मी सर्व शिक्षकांना ह्यावरती आरोप म्हणेल करणार नाही, त्यांना मी टीका करणार नाही. कारण की खूप चांगले शिक्षक आहेत अजून पण जे खरंच होतकरू विद्यार्थ्यांना आणि ज्यांचं ज्ञान चांगलं आहे अशा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात. पण माझा विषय असा आहे, शिक्षकांवरती माझी टीका नाही. ज्या शिक्षण सम्राटांनी ह्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं बाजारी करून वाटोळं करून टाकलं. ज्या सरकारी शाळा इतक्या चांगल्या पद्धतीनं शिकवत होत्या, आपले आजी आजोबा पहा कुठून ते शिक्षण घेतलेले, जुनी मॅट्रिक केलेले म्हणजे जुनी 10वी केलेले आपले आजी आजोबांना विचारा तुम्ही. आता बहुतांशांची ती शेवटची पिढी आता राहिली पण नसेल, कारण की ते सांगणार आता कोणी नाही. पण असतील तर तुम्ही विचारून पहा काय शिक्षणाचा दर्जा होता आणि काय त्यावेळेचे शिक्षक वर्ग होता. आत्ताचा पण चांगला आहे, मी सर्वांवरतीच टीका करत नाही आहे. मी वारंवार का सांगतो आहे, माझ्या बऱ्याचशा शिक्षक मित्रांना वाटेल की हा आमच्यावरती डायरेक्टली टीका करतो आहे. मलाही तुमच्या शिक्षण शिकवण्याच्या बाबतीबद्दलच्या भावनेवर माझा आदर आहे. तुम्ही ज्या पगारामध्ये काम करतायत त्याबद्दलचाही मला आदर आहे. बरेच शिक्षक अजूनही विना अनुदानित शाळांमध्ये आणि खूप अल्प दरामध्ये अल्प पगारामध्ये ते शिक्षण शिकवत आहे विद्यार्थ्यांना. त्याबद्दल त्यांच्याबद्दल माझा आदर आहेच. पण माझा सर्वात जास्त टीका ही खाजगी शिक्षण संस्थांवर आहे, ज्यांनी इंग्लिश मिडियमचं हिप्पे आणून पालकांना
ह्या शिक्षणच्या माध्यमातून जी शिक्षण फी वाढ केली शिक्षणासाठीची, त्यावर माझा रोष जास्त आहे. आणि त्यातल्या त्यात पालकांचं काय झालं, आत्ताचे पालक हे सुशिक्षित आहे. बऱ्या प्रमाणात आजकालचे पालक हे किमान पदवीधर, किमान 12वी शिकलेले आहेत. जास्तीत जास्त त्यांचं शिक्षण झालेले असलेले पण पालक आहेत. तर त्यामुळे पालकांना आता काय झालं आहे, ते स्वतःचा जॉब करतात. दोन्ही पण आईवडील आता जॉब करत आहेत. त्याच्यामुळं त्यांना मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळं त्यांना वाटतं की चांगल्या एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये, चांगल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जर आपलं मुलगं किंवा आपलं पाल्य टाकलं तर ते चांगल्या पद्धतीनं त्याचं शिक्षणाचा संस्कार होईल, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. पण काय झालं आहे मित्रांनो, ह्या सर्वाच्या बाजारीकरणामध्ये पालकांना वेठीस धरलं जातं आहे. त्यांना अशा भरमसाठ फीज भरल्या जात आहेत. ॲडमिशन फीच्या नावाखाली लाखाच्या फीज घेतल्या जात आहेत. आणि तो तर एक वेगळाच भाग. त्याच्याही पुढं जाऊन तुम्ही जर बस लावल्या, ट्रॅव्हलिंगचा वेगळा खर्च, त्यांचं दर महिन्याच्या वेगळ्याच फीज, त्यांचे एज्युकेशनसाठी लागणारे जे पुस्तकं असतात ते वेगळे. ते आता बाहेरून पण नका घेऊ, तुम्ही ह्या शाळांकडूनच घ्या. त्यांचे असलेले आपले युनिफॉर्म असतात शाळेंचे, आपण त्यांना गणवेश म्हणायचो जुन्या काळात. तर हे इंग्लिश मिडियमच्या कल्चरमध्ये आता युनिफॉर्म्स हे शाळा स्वतः पुरवतात. एक काळ होता झेडपीच्या शाळांचा आणि खाजगी काही चांगल्या संस्था होत्या मराठी मिडियममधल्या, त्या इतका आग्रह धरत नव्हत्या. नाममात्र फीमध्ये ते विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण आणि गणवेश पुस्तकं ही मोफत सरकारकडून पण दिली जात होती. आजही दिली जात आहेत. आजही चांगल्या वेलफेअर स्कीम्स शिक्षणामध्ये राबवल्या जात आहेत. मी त्यावर म्हणणार नाही. पण ज्या पद्धतीने सरकारने एज्युकेशन पॉलिसी अंमलात आणली, जी थोडी मला वाटतं ह्या खाजगी शिक्षण संस्थांच्या फेवरमध्ये असं मला वाटतं. कारण की तुम्ही पाहा ना, सरकारी शाळांचं संख्या किती कमी होत चालली दिवसांदिवस. आता CBSE पॅटर्न आणता आहे, चांगली गोष्ट आहे की वाईट, आता हा येणारा काळच ठरवेल. ह्यावर मी जास्त बोलू शकणार नाही, कारण की त्यावरती शिक्षण तज्ज्ञ असणारे लोकच त्यावरती भाष्य करतील. पण माझं म्हणणं आहे, खरंच शिक्षणाचा दर्जा हा आपल्या देशामध्ये तितका दर्जेदार आहे का? अजूनही बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज, विद्यापीठं झाले, ते इतक्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं शिकवत आहेत का? खूप मी आता तर सोशल मीडियावरती आपल्या इंस्टाग्राम रील्सवर पाहतो, तुम्ही पाहत असाल, गेल्या 3-4 महिन्यापासून आपल्याकडे काय असतं, ह्या 3-4 महिन्यामध्ये जसं शैक्षणिक वर्ष संपायला येतं हिवाळ्यापासून, तर त्यावेळी काय होतं, जवळ येतं, जशी वार्षिक परीक्षा जवळ येत असते त्या अगोदरनं काही शाळांचं वार्षिक स्नेहसंमेलन सुरू होतात, काहींचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतात. त्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये काय होते, आजकाल विद्यार्थ्यांना डान्सच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत. तर त्या डान्सच्या स्पर्धा त्यांच्या मनोरंजनासाठी ठेवतात का ह्या शाळा, हा मला विषय पडला आहे. एवढ्या लहान मुलांकडून तुम्ही अभद्रपणे असे डान्स करून घेत आहेत. हे डान्स करण्याला विरोध नाही, डान्स ही चांगली, नृत्य ही चांगली कला आहे. पण तुम्ही डान्स कोणत्या विषयांवर करून घेत आहेत, कोणत्या गाण्यांवर करून घेत आहेत? ज्या गाण्यांना पण माझा विरोध नाही, गाणी प्रत्येकाची ज्याची त्याची आवड आहे. पण तुम्ही कोणत्या ठिकाणी ते गाणे तुम्ही वाजून विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचं नृत्य करून घेत आहेत, हा पण तुम्हाला एक सामाजिक भान असलं पाहिजे. विद्यार्थ्यांकडून असे डबल मिनिंग असलेले गाणे त्यावर विद्यार्थी नाचतात आणि शाळा अशा गाण्यांना परवानगी देतात कसं, हा माझा कळीचा मुद्दा आहे. मोठमोठे शाळांचं तर झालं, आता तर मोठमोठे युनिव्हर्सिटीज, मोठमोठ्या एज्युकेशन अकॅडमीजमध्ये ज्या म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज झाले, फार्मसीचे कॉलेजेस झाले, तिथं अशा पद्धतीचे नृत्य केले जातात. तिथं बॉलिवूडमधले उडत्या चालीचे, आपल्या मराठी चित्रपटांमधले उडत्या चालीचे गाणे वाजवले जातात. माझं त्या गाण्यांना विरोध नाही आहे, पण तुम्ही कोणत्या जागी कुठे काय वाजवत आहेत याचं भान असलं पाहिजे. ते शिक्षणाचं तुम्ही आदर ठेवावा अशी ती जागा आहे. शाळा कॉलेजेस हे शिक्षणाचं
आदर्श स्थान आहे, तिथं तुम्ही अशा पद्धतीनं जर नाचगाणं करत असाल तर ते कितपत योग्य आहे. मी म्हणतो तुम्ही असे सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलनं घ्या, जरूर घ्या. त्यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्या. पण गाण्याची निवड करताना किंवा तुम्ही काही विषय हाताळताना त्यांना एक मार्गदर्शन तत्त्व द्यावं शाळांनी, की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं की तुम्ही अशा पद्धतीचे चांगले भावगीते घ्या, तुम्ही महापुरुषांवर असणारे गाणी घ्या, त्यावर तुम्ही नृत्य प्रकार करू शकतात. पण तुम्ही डायरेक्ट चित्रपटांमधले उडत्या चालीचे जे गाणे त्यावर तुम्ही बोलता. म्हणून मी म्हणतो माझा विषयच असा आहे की भारतामधली असलेली शिक्षण व्यवस्था किती खालच्या दराला चालली. आपण आपल्या देशाचं पाहू. मी म्हणतो जगामध्ये काय शिक्षण व्यवस्था चालली हे सर्वांना माहिती आहे. तिथलं शिक्षणाचा दर्जा पण किती टॉप लेवलचा असतो हे सर्वांना माहिती आहे. अमेरिकेतला असो किंवा युरोपियन देशांमधला असो किंवा जपानमधला असो किंवा पूर्वेकडील देशांमधला असो. पण आपल्या देशामध्ये अशा पद्धतीचं शिक्षणाचं दर्जा कधी वाढेल ह्याविषयी मला प्रश्न पडतात. कारण की ज्या पद्धतीने तुम्ही एवढी भरमसाठ फी घेतात तर त्या पद्धतीने तुम्ही शिक्षण देण्यास योग्य आहात का? हा खाजगी शिक्षण संस्थांना मला प्रश्न विचारायचा आहे. आता बऱ्याचशा माझ्या खाजगी संस्थांच्या असलेल्या मित्रांना थोडा माझ्यावरती रोष असेल, पण तुम्ही खरंच मनापासनं ह्या विषयावरती लक्ष द्यावं. कारण की शिक्षणाचा दर्जा हा दिवसेंदिवस खाली जात आहे. शिक्षक पण आता माझे काही मित्र दुर्लक्ष करत आहेत. आणि मुळात विषय असा झाला आहे ह्या खाजगी शाळांचा आणि इंग्लिश मिडियम शाळांचा की मुलांना तिथं शिकवलेलं कळत नाही का काय माहीत. पालक बाहेर पण कोचिंग क्लासेस लावत आहेत. त्यांचं तर वेगळंच जग आहे मी तर म्हणेल. तुम्ही एका चांगल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताय तर तुम्हाला खाजगीमध्ये कोचिंग क्लासेस लावण्याची काय गरज? असं नाही की मी पण माझ्या काळामध्ये पण मी खाजगी ट्युशन क्लासेस लावलेले आहेत. पण आमच्या वेळेस जे शिक्षण होतं मी म्हणेल माझ्या पिढीच्या वेळेस खूप अल्प दरात होतं. मी असं म्हणेल 200-400 रुपये फी घेतली जायची. वर्षाला 1000 रुपयापर्यंत फी घेतली जायची खाजगी शाळांमध्ये. जे आमचे शिक्षक होते जे शिकवणारे खाजगीमध्ये क्लासेस घ्यायचे आणि आमच्या शाळा पण होत्या त्या पण नाममात्र दरामध्ये विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यायचे. मी सांगेल का त्यावेळेचं शिक्षणात आणि आत्ताच्या ह्या 20-15 वर्षामध्ये जे झालेलं शिक्षणाचं बाजारीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. शिक्षणाचा विषय असलेली आजकालच्या पालकांमध्ये लागलेली स्पर्धा आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी पालक काही पण करत आहे. आणि पालकांना पण वेळ नाही मुलांकडे लक्ष देण्यासाठी. तर त्यांना वाटतं आपण एखाद्या चांगल्या शाळेमध्ये टाकलं इंग्लिश मिडियमच्या तर आपलं काम संपतं. पण पालकांनी पण ह्यावर लक्ष दिलं पाहिजे. आपलं मूल काय शिकतं आहे, कोणत्या शाळेत आपण टाकलं आहे, तिथं कितपत चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं जात आहे, कितपत त्याला ते अध्ययन होतं आहे, सेल्फ स्टडी करताना त्याला काही प्रॉब्लेम होतो आहे. आपण तिथं सेल्फ स्टडी त्याला होताना प्रॉब्लेम होतो म्हणून आपण लगेच खाजगी शाळांमध्ये खाजगी क्लासेसमध्ये पण आपण त्यांना ॲडमिशन घेऊन देतो आहे. तिथं पण तर वेगळंच फीचा भरमसाठ सुरू आहे. शिक्षण व्यवस्थेला माझा टीका करण्याचा हाच एक आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं पालकांना वेठीस धरतायत आणि ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती तुम्ही शिक्षणाचा संस्कार करतायत ते कितपत तुमच्या मनाला वाटतं योग्य आहे ह्या विषयावरती आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि आपलं मायबाप सरकार ह्याकडे लक्ष देईल अशी मी आशा करतो. कारण की शिक्षण मंत्री ना काही घेणं देणं नाही असं मला वाटतं. कारण की तुम्ही जी एज्युकेशन पॉलिसी राबवतायत तर ती खाजगी शाळांना फेवरमध्ये जाणारी अशी मला वाटते. कारण की जेवढे पण शिक्षण सम्राट आहे, मी स्पष्टच बोलतो की हे जेवढे पण शिक्षण सम्राट आहे हे सारे आमदार खासदार यांच्या शाळा असतं. त्यांच्या फेवरमध्ये जावं म्हणून अशा एज्युकेशन पॉलिसीज आणल्या जात आहे. मी काय म्हणतो, लोकशाही आपण आणली का आपल्या देशामध्ये? लोकांसाठी केलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही. तुम्ही लोकांकडून मोठ्या प्रमाणात टॅक्स घेतात, कर वसुली करतात
तर त्याचा जेवढा पण पैसा हाताळण्यासाठी आपण सरकार एक नावाची संस्था उभी केलेली लोकशाहीच्या माध्यमातून, आणि सरकारमध्ये आपण एक सरकार व्यवस्थेमध्ये एक शिक्षण मंत्राचं एक डिपार्टमेंट असतं. तर त्यांच्या अखत्यारीमध्ये हे असे कामं चालतात शिक्षणासाठी. तर त्यांना चांगल्या दर्जेदार शिक्षण सरकारी शाळा का देता येत नाही, मी ह्यावर पण माझा प्रश्न उपस्थित होतो आहे की तुम्ही इतका पैसा घेता टॅक्सच्या स्वरूपात, तर तुम्हाला चांगल्या दर्जेदार शाळा गोरगरिबांच्या मुलांना विद्यार्थ्यांना का देता येत नाही, का देता येत नाही तुम्हाला? कारण तुम्हाला ह्या खाजगी संस्थांना मोठं करायचं आहे का? आणि पालकांची पण एक मानसिकता झाली मी म्हणेल का किती पालक आता ह्या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना टाकतात, खूप कमी. आणि जे टाकतायत तर ते बिचारे हातमजुरी करणारे, मोलमजुरी करणारे, शेतमजुरी करणारे असेच पालक आपल्या विद्यार्थ्यांना टाकतात. त्यांना पण शिक्षणाचं महत्त्व कळालं नाही म्हणून ते टाकतायत का? त्यांना कळालं आहे, मी म्हणेल त्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व कळालं आहे, कारण की त्यांच्याकडं पर्यायच नाही. ह्या खाजगी संस्थांमध्ये मुलांना शाळांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तेवढे त्यांच्याकडं अर्थनिधीच नाही, म्हणून तर त्या सरकारी शाळांवर ते अवलंबून आहेत. मग त्यांनी किमान ह्या सरकारी शाळांची जी संख्या कमी होते ती वाढवली पाहिजे, शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे. पण काय झाले, पालकांची पण मानसिकता चांगली, ज्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसे, जे चांगल्या पद्धतीनं कमवत आहेत, त्यांना वाटतं आपल्या मुलं ह्या स्पर्धेच्या जगामध्ये मागं राहायला नाही पाहिजे. त्यांचं मी भावना समजू शकतो. पण काय चाललं आहे आज आपल्या शिक्षण व्यवस्थेवरती हे प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. तेच कारखुनी रट्टा मारणारं शिक्षण जे इंग्रजांच्या काळांपासून शिकवलं जातं आहे तेच केलं जाते. काय इनोव्हेशन केलं जातं आहे का? इंजिनिअरिंगमध्ये आजही तोच जुना पॅटर्नचा सिलेबस शिकवला जातो आहे. थोडं त्याच्यात इनोव्हेशन प्रॅक्टिकलवरती काही भर आहे का? तुम्ही मला ह्याविषयी जास्त माहीत नाही, पण जे शिक्षण तज्ज्ञ बघतायत ते ह्यावर चांगल्या पद्धतीनं भाष्य करू शकतात. कारण की आता भारताच्या शिक्षण व्यवस्थेनं आधुनिक जगाची कास धरली पाहिजे. मी म्हणतो विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण प्रॅक्टिकल ज्ञानासोबत दिलं पाहिजे मी म्हणतो. आणि त्याचबरोबर माझा एक अजून एक प्रश्न, हा खूप महत्त्वाचा विषय मी म्हणेल, पैशाविषयीचं व्यवस्थापन, पैशाविषयीचं शिक्षण, मनी मॅनेजमेंट हे अजूनही शाळांमध्ये शिकवलं जात नाही. आता थोडंफार काही शिकवलं जात असेल, गणिताच्या पुढं आकडेमोड केल्याशिवाय काही शिकवलं जात नाही. पैशाविषयीचं शिक्षण, पैसा व्यवस्थापन कसं करावं ह्याविषयीचा एक तरी मी तर म्हणेन विषय घेतला पाहिजे शाळेंमध्ये. किमान तुम्ही 5वी पासून काय नाही हे विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. मनी मॅनेजमेंट विषय हा पण विषय आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकवला जात नाही. किती पालकांना मनी मॅनेजमेंट येतं करता, म्हणजे एक सेल्फ आपलं पर्सनल फायनान्शियल आपला प्लॅन असतो, तो किती पालकांना कळतो, किती लोकांना कळतो? त्याच्यासाठी शिक्षणाची सुरुवात असतानाच विद्यार्थ्यांना मनी मॅनेजमेंट विषयी शिकवलं तर त्यांना ज्या वयामध्ये ते येतील किशोरावस्थेत किंवा जेव्हा ते चांगले माणूस म्हणून बाहेर पडतील तर तेव्हा त्यांना पैशाची हाताळणी कळेल, पैशाची बचत कळेल, गुंतवणुकीविषयी कळेल, शेअर मार्केट म्हणजे काय, तत्सम अशा चालणाऱ्या सरकारी योजना म्हणजे काय, बँक व्यवस्था म्हणजे काय, ह्या अशा गोष्टी शिकवल्या जातच नाही आपल्या शिक्षण व्यवस्थेत. तर यासाठी एक स्पेशल विषय घ्यावा माझा एक सरकारला आग्रह राहील. आणि ह्या विषय शिकवला पाहिजे विद्यार्थ्यांना, लहान वयातच शिकवलं तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं मनी मॅनेजमेंट करतील. हा एक खूप चांगला विषय मी म्हणेल, कारण की अर्थ विषयाच्या दृष्टीनं हा विषय विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीनं गणित शिकवतात, ज्या पद्धतीनं तुम्ही भूमिती शिकवतात, तर त्या पद्धतीनं त्यात एक हा विषय ॲड केला पाहिजे. बँकिंग व्यवस्था म्हणजे काय, अर्थकारभार कसा चालतो, तर त्यासाठी मी अर्थशास्त्र हा विषय आहे मी म्हणेल. पण पैशाचं व्यवस्थापन
ह्या विषयीचा एक विषय विद्यार्थ्यांना शिकवावा ही माझी कळकळीची विनंती राहील सरकारला. आणि शिक्षणाचं जे बाजारीकरण चाललं आहे त्यावरती मला बरंचसं बोलायचं आहे. पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये बोलता येणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होत आहे याची मला जाणीव आहे आपल्या प्रेक्षकांसाठी. म्हणून आपण याच्यासाठी अजून एक व्हिडिओ बनवणार आहोत. पण तोपर्यंत माझा ह्या विचारलेल्या प्रश्नांवरती तुम्ही पण आत्मपरीक्षण करा. खरंच शिक्षण व्यवस्था ही किती पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं शिकवते. पालकांनी पण समीक्षा करा, जे शिक्षण तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांनी पण करा, जे काही माझे खाजगी संस्थांमध्ये शिकवणारे शिक्षक मित्र असतील किंवा त्यांना मी काही बोललं असेल तर चूक भूल माफ करावी. कारण की एक सामान्य नागरिक म्हणून शिक्षण हे प्रत्येकाला मोफत भेटावं, चांगल्या दर्जाचं भेटावं. नुसतं विद्यार्थ्यांना खिचडीच्या आमिषानं आणि वरण भाताच्या आमिषानं तुम्ही नुसती शाळेची विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवू नका. शिक्षणाचा दर्जा हा वाढला पाहिजे. अजूनही आपल्या देशामधल्या काही युनिव्हर्सिटीज खास करून उत्तर भारतात जाऊन बघितलं आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये जर बघितलं, अजूनही 6-6, 5-5 वर्ष 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन करायला लागतात. कारण की तिथं रिझल्ट वेळेवर लागत नाही, तिथं परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाही. आणि जे पण कारकुनी शिक्षणाविषयी मी म्हणत होतो ब्रिटिशांनी दिले पदवीधर शिक्षण, त्याचा खरंच आता किती विद्यार्थ्यांना नोकरी घेताना फायदा होतो. सरकारी नोकरीसाठी विद्यार्थी अक्षरशः हे पदवीधर विद्यार्थी वेड्यासारखं ह्या स्पर्धा परीक्षांचं अभ्यास करत आहे. आजची तुम्ही पुण्यामधली बातमी पाहिली असेल MPSCच्या विद्यार्थ्यांचं. अजून पण पदभरती म्हणजे परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांची अजून पदभरती होत नाही. आजची 7 एप्रिलची बातमी ती बघावी आपण, काय चाललंय त्याविषयी. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचं तर वेगळंच हेडसाळ होताना दिसते. हे तर मी फक्त शालेय शिक्षण आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांविषयी त्यांच्या पालकांविषयीची व्यथा मी मांडली. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचं तर खूप पुण्यामध्ये जाऊन पाहतो मी. पुण्याच्या ज्या बातम्या येतात कधी कधी ह्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची, त्या विद्यार्थ्यांचं मानसिक धैर्य आता खचत चाललंय. आणि मी पण त्यांना पूर्णपणे दोष देणार नाही. ते बिचारे एका आशेनं त्या पदासाठी त्या नोकरीसाठी अभ्यास करून ते मिळावं, ते पद मिळावं, ती नोकरी मिळावी यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करतात. पण किती विद्यार्थी करतात हा पण एक प्रश्न आहे. किती विद्यार्थी आपल्या आईवडिलांना अंधारात ठेवतात हा पण एक प्रश्न आहे. पुण्यामध्ये बरेचसे विद्यार्थी असे ते तिथं रूम घेतात, आईवडिलांकडून पैसे घेत आहेत. किती इमानदारीनं अभ्यास करतायत हा पण एक प्रश्न आहे. करणारे खरंच विद्यार्थी इमानदारीनं करतायत. मी प्रत्येक विद्यार्थ्यांवरती हा दोष देणार नाही, पण हातावर मोजणारे काही विद्यार्थी खरंच आपल्या आईवडिलांना अंधारात ठेवतात. घरच्यांसोबत ह्याविषयी तुम्ही चर्चा करतायत का? खरंच सरकारी नोकरी मिळू शकते का? तुमचा काही ह्या स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं तर ह्याविषयी तुमच्याकडं दुसरा प्लॅन आहे का? प्लॅन B आहे का? ह्याविषयी पण तुम्ही विचार करावा. काही सरकारी नोकऱ्यांचं जी चाललेली व्यवस्था आहे आणि जी मिळण्यासाठी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी ज्या पद्धतीनं अभ्यास करतायत, वय वाढत चाललं आहे मित्रांनो. ह्याविषयी तुम्ही विचार करावा. आणि भारतातील शिक्षण व्यवस्था ही माझ्या मतेनं जुन्या पारंपरिक पद्धतीनंच चालली आहे. आज पण थोडं त्याच्यामध्ये चेंजेस होणं गरजेचं आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही शाळेंच्या फीजमध्ये
एवढी शुल्क वाढवतायत, तर त्या पद्धतीनं तुम्ही विद्यार्थ्यांना तेवढं शिक्षणाचा दर्जा द्या. मी ह्यावरती अजून एक असा व्हिडिओ बनवणार आहे, इंग्लिश मिडियमच्या शाळांचा पालकांचा कल का वाढतोय. पण ह्या व्हिडिओमध्ये तो विषय मी आता घेणार नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तुम्ही पाहिलात ह्याबद्दल मी खूप आभार व्यक्त करतो, कारण की हे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. माझ्या मनामध्ये खूप दिवसापासून ह्यावर बोलावं, भाष्य करावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आणि त्यावर तुम्ही बोलावं आणि प्रत्येकापर्यंत हा विषय आणि हा विचार पोचावा, त्यासाठी केलेला हा अट्टहास होय. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी त्यांना वाचेन आणि पुढच्या आपल्या विषयावरती मी त्यावरही चर्चा करेल. तोपर्यंत मित्रांनो, मी रजा घेतो. धन्यवाद हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल.